नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पोषण हा टॉपिक कव्हर करायचा आहे। तर बघा, पोषण हा जो काही टॉपिक आहे तर याची सर्व माहिती आपण एकाच घटकामध्ये आपण ती कव्हर केलेली आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला PDF तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायची आहे आणि PDF डाउनलोड करून त्याची झेरॉक्स काढायची। झेरॉक्स काढून काय करायचं, पुढे घ्यायचं आणि लेक्चर अटेंड करत असताना त्याच्यामध्ये फक्त माहिती भरायची, जेणेकरून बघा हे वर्कबुक तुमचं पोषण या चॅप्टरचं काय होईल, कव्हर होईल। कारण हा जो काही चॅप्टर आहे लक्षात घ्या, तर हा बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा विचारला जातो। ठीक आहे, तर बघा सुरू करूया। हॅलो, तो सुरू करूया। चला, तर मग सुरू करूया पोषण चॅप्टर। तर बघा, पोषण चॅप्टर जो आहे तर हा आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। हा टॉपिक बघा, सरळ सेल पासून कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी या सगळीकडे हा टॉपिक त्या ठिकाणी विचारला जातो। क्लिअर? मग हा जो काही टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला एकदम बघा ट्रिक्सच्या माध्यमातून हा कव्हर करायचा आहे। ठीक आहे, तर बघूया नेमकं टॉपिक मध्ये काय काय आहे। तर लक्षात घ्या, टॉपिकचं नाव आहे बघा पोषण, म्हणजे काय, न्यूट्रिशन। आता माणसाला दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आणि माणसाची जी काही बॉडी आहे त्या बॉडीमध्ये डेव्हलप करायचे, त्या बॉडीमध्ये ग्रोथ करायची आहे, तर त्यासाठी बघा मानवाच्या शरीराला पोषक द्रव्ये हे अत्यंत गरजेचे आहेत। आता मग ही पोषक द्रव्ये कुठली कुठली आहेत, तर थोडक्यात आपल्याला इथं लक्षात घ्यायचे। तर बघा, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील बघा पोषक तत्वांचे मुख्य काय प्रकार आहे। म्हणजे हे आपल्या आहारामध्ये हे सर्व घटक आपल्याला असले पाहिजेत। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, याचं सुद्धा डिवायडेशन हे दोन भागामध्ये केलेलं आहे। म्हणजे आता हे जे काही सगळे पोषक द्रव्ये आहेत बघा, तर हे काय सगळे लागतात का आपल्याला सर्व जास्त प्रमाणात, तर नाही। काही जास्त प्रमाणात लागतात आणि काही कमी प्रमाणात लागतात, लक्षात घ्या। मग जास्त प्रमाणात लागणारे कोणते कोणते आहेत लक्षात घ्या। तर बघा, मानवाला आवश्यकता असलेले जास्त प्रमाणात लागतात। नंबर 1 बघा, कर्बोदके, ज्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात। दुसरा आहे बघा प्रोटीन्स, ज्याला आपण प्रथिने म्हणतो। आणि 3 नंबर आहे बघा मेद, ज्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो, म्हणजे सगळे तेलकट पदार्थ। ठीक आहे, मग कमी प्रमाणात लागणारे कुठले आहेत, तर बघा कमी प्रमाणात लागणारे आहेत नंबर 1 खनिजे असतील, त्याला बघा आपण क्षार सुद्धा म्हणू शकतो। आणि दुसरं बघा विटामिन्स, म्हणजेच काय, जीवनसत्वे, म्हणजेच काय, विटामिन्स। बघा, आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळं पाठवणार आहे, फक्त लक्ष आपल्या लेक्चर कडे असलं पाहिजे। मी जे लिहून देतोय एकदम व्यवस्थित आपल्या वर्कबुक मध्ये तुम्हाला ते भरायचं आहे। ओके, त्यानंतर बघा, आता मानवामध्ये जे काही मूलद्रव्ये आढळतात बघा, त्यांचे प्रमाण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, मोस्ट IMP हा तक्ता आहे। ठीक आहे, बघा मानवाला आवश्यकता असणारे जास्त कुठले कुठले घटक आहेत, पोषक द्रव्ये, कर्बोदके, प्रथिने, मेद किंवा स्निग्ध पदार्थ। आणि कमी प्रमाणात लागणारे कुठले पोषक द्रव्ये, खनिजे आणि क्षार। दुसरं काय आहे, जीवनसत्वे, म्हणजेच काय, विटामिन्स। विटामिन्स A, B, C, D, K, पुन्हा B12, B कॉम्प्लेक्स। ठीक आहे, B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12 हे काय झाले, बी कॉम्प्लेक्स मधले विटामिन्स झाले। क्लिअर? तर अशा प्रकारे बघा हे जे काही बघा
हॅलो 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 आवाज येतो आता व्यवस्थित येतो ना? तर बघा हे जे काही जास्त लागणारे आणि कमी प्रमाणात लागणारे पोषक द्रव्य हे तुम्हाला कळले. आता आपल्याला बघायचे मानवाच्या शरीरामध्ये कुठलं मूलद्रव्य किती प्रमाणात आहे. इथे अजून प्रश्न आलेला नाही पण भविष्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या मूलद्रव्य आणि शरीर आपल्याला जे तक्ता दिलेला आहे तो तक्ता आपल्याला भरायचा आहे. ठीक आहे, चला नंबर 1 बघा मूलद्रव्य आहे हायड्रोजन. हायड्रोजन मानवाच्या शरीरात बघा 0.5% एवढं आढळतं. 2 नंबर आहे बघा कार्बन, जे मानवाच्या शरीरात 18.5% एवढं आढळतं. त्यानंतर बघा तिसरा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन मानवाच्या शरीरात 65% पर्यंत आढळतं. म्हणजे माणसाच्या शरीरात जर बघितलं सगळ्यात जास्त कुठला मूलद्रव्य आढळतो तर तो आढळतो बघा सगळ्यात जास्त ऑक्सिजन. ठीक आहे, फर्स्ट म्हणजे सगळ्यात जास्त कुठलं मूलद्रव्य आढळतं मानवाच्या शरीरात ऑक्सिजन आढळतं. किती टक्क्यापर्यंत? 65% पर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचे अजून मूलद्रव्य बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर बघा नायट्रोजन. नायट्रोजन 3.3%. त्यानंतर 5वं बघा सल्फर. सल्फर मानवाच्या शरीरात 0.3% एवढं आढळतं. त्यानंतर सोडियम. सोडियम बघा मानवाच्या शरीरात 0.2% इथपर्यंत सोडियम आढळतं. त्यानंतर बघा कॅल्शियम. मानवाच्या शरीरात बघा कॅल्शियमचं प्रमाण जे आहे हे प्रमाण 1.5% एवढं आढळतं. त्याच्यानंतर मॅग्नेशियम. हे मॅग्नेशियम जे आहे बघा मानवाच्या शरीरात 0.1% एवढ्यापर्यंत आढळतं. आणि बघा लास्ट आहे सिलिकॉन. या सिलिकॉनचं जे काही बघा प्रमाण आहे तर हे नगण्य प्रमाण आहे. कसं प्रमाण आहे? नगण्य प्रमाण आहे. बघा सगळ्यात जास्त मानवाच्या शरीरात कुठलं मूलद्रव्य आढळतं? ऑक्सिजन आढळतो. त्याच्यानंतर कुठलं आढळतं? मग 2 नंबरला आढळतं कार्बन. सेकंड नंबर कोण आढळतं? कार्बन. त्याच्यानंतर बघा 3 नंबरला म्हटलं तर बघा नायट्रोजन आढळतं 3 नंबरला. थर्ड. तसं तर तुम्हाला सगळेच पाठ करायचे बरं का, जोड्या लावायला येऊ शकतं. आतापर्यंत क्वेश्चन आलेला नाही. त्यांना विचारायचं असेल तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे मानवाच्या शरीरातील मूलद्रव्ये याच्या बाबतीत आणि त्याची टक्केवारी याच्यानुसार जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. क्लिअर? बघा सगळ्यात जास्त ऑक्सिजन 65%, 2 नंबर कार्बन 18.5%, नायट्रोजन 3.3% आणि सगळ्यात कमी म्हटलं सगळ्यात कमी कोण आहे? सिलिकॉन. त्याच्यानंतर 2 नंबर शेवटून दुसरा मॅग्नेशियम 0.1%. 0.1%. क्लिअर? हे आपल्या भरून घेतलं का? ठीक आहे, चला आता जाऊया पुढं. त्याच्यानंतर बघा आता हे जे काय आपण मूलद्रव्य बघितले मानवाला आवश्यकतेनुसार हे 3 जास्तीचे आणि कमी आवश्यकतेनुसार क्षार आणि खनिजे आणि दुसरं काय जीवनसत्वे. क्षार खनिजे एकच. ठीक आहे, आणि जीवनसत्वे. मग आता आपल्याला या सगळ्यांची काय करायचे बघा एक एक करून आपल्याला या सगळ्यांची माहिती बघायची आहे. ठीक आहे, त्यातलं बघा पहिला आहे कर्बोदके म्हणजेच काय? कार्बोहायड्रेट्स. आता हे जे काही कर्बोदके असतात मित्रांनो लक्षात घ्या. कर्बोदके जे असतात बघा तर हे CHO याच्यापासून ते बनलेले आहे. मग यामध्ये C म्हणजे काय असतं? कार्बन. H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे काय? ऑक्सिजन. बघा कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून या मूलद्रव्यापासून हे कर्बोदके त्या ठिकाणी बनत असतात. त्यानंतर बघा कर्बोदके जे असतात मित्रांनो तर कर्बोदके म्हणजेच काय असतं? शर्करा. म्हणजेच काय? साखर. मग वेगवेगळ्या बघा शर्कराचे वेगळे प्रकार ते पण मी तुम्हाला लिहून देणार आहे. आता ह्या जे काही कर्बोदके म्हणजेच काय? शर्करा. आणि मानवाला बघा दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही मानवाच्या शरीरामध्ये ज्या काही जैव रासायनिक प्रक्रिया घडत असतात यासाठी बघा महत्वाचं आहेत कर्बोदके.
आणि कर्बोदके हे बघा माणसाला जवळपास 60% ते 70% काय करतात, ऊर्जा प्रदान करतात. 60 ते 70% पर्यंत माणसाला काय करतात, ऊर्जा प्रदान करतात. त्यानंतर बघा 1 ग्रॅम कर्बोदकापासून बघा 4 कॅलरीज एवढी काय होते, माणसाला ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते, 4 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर बघा पुढं आता काही कर्बोदके जे आहेत बघा, काही कर्बोदके हे पाण्यात विरघळतात, ठीक आहे. काही कर्बोदके हे पाण्यात बघा विरघळतात, तर काही विरघळतात तर काही विरघळत नाहीत. क्लिअर. त्याच्यानंतर बघा जीवसृष्टीमध्ये जर बघितलं, जीवसृष्टीमध्ये बघा जीवसृष्टीमध्ये सर्वात जास्त कोण आढळतं, तर हे कर्बोदके आढळतात. सर्वात जास्त कोण आढळतं, कर्बोदके आढळतात. क्लिअर. चला सगळ्यांना कळलं का, कर्बोदके कळलं का सगळ्यांना. बघा कर्बोदके म्हणजेच काय, शर्करा. कर्बोदके CHO पासून बनतात, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन. कर्बोदकापासून मानवाच्या शरीराला 60 ते 70% एवढी ऊर्जा मिळते. त्यानंतर बघा 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. आणि काही कर्बोदके हे पाण्यात विरघळतात, तर काही कर्बोदके हे पाण्यात विरघळत नाहीत. त्याच्यानंतर जीवसृष्टीमध्ये जेवढे आपण पोषक द्रव्य बघितलं, त्यापैकी जीवसृष्टीमध्ये सर्वात जास्त पोषक द्रव्य जे आढळतं ते म्हणजे कर्बोदक आहे. सगळ्यांना कळलं का, क्लिअर. चला आता आपल्याला बघायचे कर्बोदकांचे प्रकार. कर्बोदकांचे बघा 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे मोनोसॅकराइड, दुसरा आहे डायसॅकराइड आणि तिसरा आहे बघा पॉलिसॅकराइड. आता मोनोसॅकराइड, पॉलिसॅकराइड काय असतं, डायसॅकराइड काय असतं, ठीक आहे. तर हे फक्त इथं यांचे उदाहरणं आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. तेवढं डिटेल आपल्याला इथं प्रश्न येणार नाही, फक्त यांची उदाहरणं तेवढे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. क्लिअर. मग बघा मोनोसॅकराइड आपल्याला पहिल्यांदा बघायचे आहे. बघा मोनोसॅकराइडचा अर्थ होतो बघा साधी शर्करा. मोनोसॅकराइडचा अर्थ काय होतो, साधी शर्करा. आणि ह्याचे काय मोनोसॅकराइड आहे लक्षात घ्या, यांचं बघा यांचं रक्तात काय होतं, शोषण होतं. लक्षात घ्या, यांचं काय होतं, रक्तामध्ये शोषण होतं किंवा शोषण केलं जातं. यांचं रक्तात शोषण केलं जाते. पुढं आता याचे काही उदाहरणं बघा. मग मोनोसॅकराइड मध्ये काय काय उदाहरण आहेत. नंबर 1 ग्लुकोज. आता ग्लुकोज कुठे आढळतं, ग्लुकोज द्राक्ष असेल, त्यानंतर बघा आपलं ब्लड असेल. बघा लोकांना शुगर होते की नाही, मग ते शुगर म्हणजे कुठलं असतं, ते शुगर मोनोसॅकराइड नावाची शुगर असते. लक्षात घ्या. म्हणजेच काय असतं, मोनोसॅकराइडचं उदाहरण काय, ग्लुकोज. ठीक आहे. द्राक्षामध्ये ग्लुकोज असतात. त्यानंतर ब्लड मध्ये आपल्या काय असतात, ग्लुकोज असतात. त्याच्यानंतर बघा दुसरं उदाहरण लक्षात घ्या यांचं, फ्रुक्टोज. आता हे जे फ्रुक्टोज आहेत लक्षात घ्या, तर हे फ्रुक्टोज बघा, हे फ्रुक्टोज कुठे असतात, तर बघा फळामध्ये असतं. म्हणजे फळामध्ये जे काय शर्करा आढळते, फळामध्ये जी शर्करा आढळते त्याला म्हणायचं फ्रुक्टोज. लक्षात आलं का, क्लिअर. बघा फ याच्यावर लक्षात ठेवायचं, फ याच्यावर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं गॅलॅक्टोज. याचे काय गॅलॅक्टोज आहे बघा, याला म्हणायचं उप दूध शर्करा. म्हणजे गॅलॅक्टोज नावाची उपदूध शर्करा ही फक्त कुठे आढळते, गॅलॅक्टोज दुधामध्ये आढळते. क्लिअर. मग बघा मोनोसॅकराइडचे हे 3 उदाहरण लक्षात घ्या, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. हे काय मोनोसॅकराइडचे वेगवेगळ्या शर्कराचे त्यांचे काय आहेत, हे उदाहरण आहेत. क्लिअर. चला झालं लिहून. त्याच्यानंतर बघा डायसॅकराइड. चला त्याच्यानंतर काय, डायसॅकराइड. आता हे जे डायसॅकराइड आहेत, या डायसॅकराइडचं आपल्याला इथं उदाहरण बघायचे. ठीक आहे. झाले हे सगळ्यांचं. बघा डायसॅकराइडचे उदाहरण लक्षात घ्या. 1 नंबर बघा सुक्रोज.
एक नंबर काय आहे? सुक्रोज. सुक्रोज बघा कुणामध्ये असतं तर सुक्रोज असतं ऊस आणि बीट. ऊस आणि बीटापासून बघा ऊस आणि बीटामध्ये जे काही सुक्रोज असतात तर हे सुक्रोज नावाची शर्करा ऊस आणि बीटमध्ये असते. मग सुक्रोज कशापासून बनतं लक्षात घ्या. तर सुक्रोज बनतं बघा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांच्यापासून बघा हे सुक्रोज बनतं. म्हणजे बघा ग्लुकोजचा एक अणू आणि फ्रुक्टोजचा एक अणू जेव्हा एकत्र येतं तर तयार होतं सुक्रोज. काय तयार होतं? सुक्रोज. म्हणून बघा इथं काय म्हणले डायसॅकराइड म्हणजे काय? दोन अणू जेव्हा शर्करेचे म्हणजे ग्लुकोजचे एकत्र येतात मोनोसॅकराइड, जेव्हा दोन मोनोसॅकराइड जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतं डायसॅकराइड. मग सुक्रोज बघा दोन मोनोसॅकराइड आले का नाही जवळ. बघा दोन मोनोसॅकराइड. बघा मोनोसॅकराइड मध्ये उदाहरण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे का? मग दोघांचे एकत्र म्हणून दोघांचे दोन अणूंचे एकत्र म्हणून काय झालं? सुक्रोज. म्हणून डायसॅकराइडचं उदाहरण काय झालं? सुक्रोज. मग सुक्रोज ही शर्करा कुठे आढळते? ऊस आणि बीट याच्यामध्ये ही शर्करा आढळते. त्याच्यानंतर लॅक्टोज ही शर्करा बघा दुधामध्ये आढळते. कुठे आढळते? दुधामध्ये. मग लॅक्टोज बघा कशापासून बनलेला आहे लॅक्टोज? तर ग्लुकोजचा एक अणू आणि इथं लॅक्टोज इथं आपलं सांगितलं होतं मी मगाशी लॅक्टोज काय सांगितलं होतं मोनोसॅकराइड मध्ये हे काय आहे? दुधाची उपशर्करा आहे. मग जेव्हा ग्लुकोज आणि लॅक्टोज एकत्र येतं तेव्हा तयार होतं लॅक्टोज. हा डायसॅकराइड तयार होतो. आणि हे दुधामध्ये बघा दूध गोड लागतं. कशामुळे गोड लागतं? तर दूध गोड लागतं लॅक्टोजमुळे. कारण ही लॅक्टोज नावाची शर्करा कुठं आहे? दुधामध्ये आहे. क्लिअर? त्याच्यानंतर बघा पुढं पॉलिसॅकराइड. जेव्हा बघा अनेक मोनोसॅकराइड एकत्र येतात एकापेक्षा जास्त दोनपेक्षा जास्त तेव्हा तयार होतं पॉलिसॅकराइड. मग पॉलिसॅकराइड मध्ये काय काय उदाहरण आहेत ते आपल्याला इथं बघायचे आहे. चला पॉलिसॅकराइड मध्ये नंबर 1 बघा खूप चांगली उदाहरण आहेत. नंबर 1 स्टार्च. आता हे जे स्टार्च आहे बघा हे स्टार्च म्हणजे काय असतं बघा वनस्पतीमधील ग्लुकोजचा साठा आहे. वनस्पतीमधील ग्लुकोजचा काय आहे? साठा आहे. म्हणजे वनस्पती बघा स्टार्चच्या स्वरूपात जास्त झालेलं जे काय ग्लुकोज असेल तर ते स्टार्चच्या स्वरूपात स्वतःमध्ये साठवून ठेवते. आता बटाटा बघितलं तुम्ही, बटाट्यामध्ये स्टार्च असतं. जे बटाटा असतं ना मध्ये स्टार्च असतं. म्हणजे काय असतं मध्ये? त्या बटाट्याच्या झाडाने ते काय केलेलं आहे? साचवलेलं ग्लुकोज आहे. मग वनस्पती जे ग्लुकोज साचवून ठेवते त्याला म्हणायचं स्टार्च. मग तसं माणूस साठवून ठेवतो ग्लुकोज. मग कशाच्या स्वरूपात ठेवतो? ग्लायकोजनच्या स्वरूपात माणूस काय करतो? ग्लुकोज शरीरामध्ये साठवून ठेवतो. ठीक आहे. चला दुसरं उदाहरण बघा पॉलिसॅकराइडचं. ग्लायकोजन. प्राण्यातील ग्लुकोजचा साठा. हा काय आहे? ग्लायकोजन. प्राण्यातील ग्लुकोजचा साठा. वनस्पतीतील ग्लुकोजचा साठा म्हणले की काय येणार? स्टार्च. आणि प्राण्यातील म्हणलं ग्लुकोजचा साठा काय येणार? ग्लायकोजन. काय येणार? ग्लायकोजन. क्लिअर? आता जाऊया पुढं. त्यानंतर बघा कायटिन एक नावाचं ग्लुकोज आहे बघा. कायटिन नावाचं बघा हे जे कायटिन असतं बघा जे आपले समजा गोगलगाय आहे किंवा ज्यांना कवक आहेत बघा कवक तर त्यांचं जे काही कवक असतं लक्षात घ्या तर ते कवक या कायटिन नावाच्या पॉलिसॅकराइड पासून ते बनलेलं असतं. जे कवकधारी बघा कवकधारी प्राण्यामध्ये आढळतं. क्लिअर? त्याच्यानंतर बघा लास्ट आहे चौथं पेक्टिन. आता हे जे पेक्टिन असतं बघा
हे पेक्टिन फळांच्या जे आवरण असतं कातडं, त्या कातड्यांच्या मध्ये हे पेक्टिन असतं आणि या पेक्टिनमुळे बघा फळांना गोडवा येतो. म्हणजेच काय होतं, जे कच्चं फळ आहे ते पक्क बनतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कच्चा आंबा घेतला आणि काही काळानंतर बघा तो आंबा पिकायला घेतला, तो आंबा का पिकतो, कारण हे पेक्टिनमुळे पिकत असतो. कारण पेक्टिन नावाचं पॉलिसॅकराइड त्या फळाच्या आवरणामध्ये आहे, म्हणून फळ काय होतं, पिकतं. क्लिअर. तर अशा प्रकारे बघा पॉलिसॅकराइडचे उदाहरण लक्षात घ्या. स्टार्च, ग्लायकोजन, कायटिन, पेक्टिन. क्लिअर. चला पुढे आता आपल्याला बघायचे कर्बोदकाचे कार्य. तर बघा कर्बोदकाचे कार्य काय, मी आता सांगितलं. कर्बोदक काय करतात, 60 ते 70% पर्यंत 60 ते 70% पर्यंत ऊर्जा देतात शरीराला. पुन्हा 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर जेवढे कर्बोदक आवश्यक आहेत, लक्षात घ्या, जेवढे कर्बोदक मानवाच्या शरीराला आवश्यक आहेत तेवढ्या कर्बोदकांचा वापर केला जातो. पण बाकीचे जे उरलेले कर्बोदक आहेत हे ग्लायकोजनच्या स्वरूपात कुठे साठवले जातात, यकृतामध्ये साठवले जातात. बघा जेवढे कर्बोदक मानवाला आवश्यक असतात, पुन्हा एकदा लक्षात घ्या, जेवढे कर्बोदक मानवाला आवश्यक असतात तेवढा वापर होतो. पण जे जास्तीचे कर्बोदके आहेत ते काय केले जातात, तर ग्लायकोजनच्या स्वरूपात यकृतामध्ये आणि स्नायूमध्ये साठवले जातात. क्लिअर. एवढं मात्र इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढं सगळं आता कर्बोदकांचे जे काही कार्य आहे लक्षात घ्या. तर कर्बोदकांचं कार्य अजून काय आहे, शरीर बांधणीसाठी महत्वाचं आहे, शरीराच्या डेव्हलपमेंटसाठी महत्वाचं आहे, शरीराच्या ग्रोथसाठी महत्वाचं आहे. शरीरामध्ये एनर्जी, जे आपले एनर्जेटिक जे काम आहेत त्याच्यासाठी कर्बोदके आपल्यासाठी काय महत्वाचे आहेत. आणि कर्बोदके म्हणजे काय, तर ग्लुकोज. क्लिअर. तर आता पुढे जाऊयात आपण. त्याच्यानंतर बघा प्रथिने. आता बघा प्रथिने, बघा प्रथिने हा जो काही शब्द आहे, प्रथिने हा जो काही शब्द आहे, हा शब्द बघा पोटिओज, पोटिओज या शब्दापासून आलेला आहे. मग हा जो काही शब्द आहे बघा, हा पोटिओज नावाचा हा शब्द ग्रीक शब्द आहे. हा बघा प्रथिनेला, बघा प्रथिन आपण हे मराठीत म्हणतो, इंग्लिश मध्ये प्रथिनला काय म्हणायचं, प्रोटीन्स. तसं ग्रीक भाषेमध्ये या प्रोटीन्सला काय म्हणायचं, पोटिओज म्हणायचं. आणि हा ग्रीक भाषेत शब्द होता आणि हा ग्रीक भाषेतला शब्द म्हणजेच कुठला आहे, प्रथिन आहे. म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, प्रोटीन्स. क्लिअर. मग हे जे काय बघा प्रथिन ही जी काही संज्ञा आहे, संज्ञा, ही संज्ञा बघा दिली बर्जेलियस या शास्त्रज्ञाने दिली. बर्जेलियस या शास्त्रज्ञाने बघा प्रथिने ही काय केलेली आहे, संज्ञा त्या ठिकाणी दिलेली आहे. क्लिअर. त्याच्यानंतर बघा मानवी शरीरात, बघा मानवी शरीरात जर बघितलं, बघा मानवी शरीरात एकूण 21 अमिनो आम्ल आहेत. 21 किती आहेत, 21 अमिनो आम्ल आहेत. आणि 21 पैकी बघा प्रथिन तयार करण्यासाठी फक्त 20 अमिनो आम्लांची गरज आहे. आणि 20 अमिनो आम्लापैकी बघा 10 अमिनो आम्ल आपल्या शरीरात तयार होतात आणि 10 अमिनो आम्ल हे शरीराच्या बाहेरून आपल्याला अन्नाद्वारे आपण ते घेत असतो. क्लिअर. म्हणजे बघा आता हे 10 तुम्हाला पाठ करावे लागते, कारण परीक्षेमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. पण मी म्हणेन एकतर शरीराच्या आत तयार होणारे पाठ करा, नाहीतर शरीराच्या बाहेरून घेतले जाणारे अमिनो आम्ल पाठ करा. ठीक आहे. मी त्याची लिस्ट पुढे तुम्हाला देतो. महत्वाचं बघा, हे जे अमिनो आम्ल आहेत तर हे कशासाठी लागतात, तर प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी लागतात. प्रथिने जे असतात लक्षात घ्या, तर आपल्या शरीराच्या बांधणीसाठी हे प्रथिने हे अत्यंत आवश्यक असतात. मग परत हाड मजबूत करणं असेल, आपल्या स्वतःला डेव्हलप करणं असेल, यासाठी बघा प्रथिने हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा शरीरात तयार होणारे अमिनो आम्ल आणि शरीरात न तयार होणारे अमिनो आम्ल हे 10 आहेत. हे पण किती आहे तिकडं 10. ठीक आहे. मग आता हे जे 10 आहेत बघा शरीरात तयार होणारे अमिनो आम्ल, तर याचं
हे नावं मी तुम्हाला इथे लिहून देतो, पण त्याचे ट्रिक्स पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काय करू शकता, इन्क्लूड त्यामध्ये करू शकता. त्याचं बघा पहिलं नाव ग्लायसिन. बघा एक एक नाव आहे. पहिलं नाव आहे ग्लायसिन. पहिलं नाव आहे ग्लायसिन. ठीक आहे, त्याला आपण जी असं म्हटलं जातं. ठीक आहे, जी या नावाने ते ओळखलं जातं. दोन नंबर आहे बघा ॲलॅनिन. दोन नंबर आहे ॲलॅनिन. हा ए अक्षर या ए हा संज्ञेने दर्शवला जातो. 3 नंबर आहे ग्लुटॅमिक ऍसिड. 3 नंबर आहे ग्लुटॅमिक ऍसिड. ग्लुटॅमिक ऍसिड बघा ई या अक्षराने दर्शवला जातो. 4 नंबर आहे अस्पार्टिक ऍसिड जो डी या अक्षराने दर्शवला जातो. 5वं आहे बघा ग्लुटामाइन. 5वं आहे ग्लुटामाइन जो क्यू या अक्षराने दर्शवला जातो. त्याच्यानंतर बघा 6वं आहे अस्पार्जिन. 6वं आहे अस्पार्जिन जो एन या अक्षराने दर्शवला जातो. 7वं आहे सेरिन जो यस या अक्षराने दर्शवला जातो. 8वं आहे बघा सिस्टीन जो सी या अक्षराने दर्शवला जातो. 9वं आहे टाम्रोसिन जो वाय या अक्षराने दर्शवला जातो. आणि 10वं आहे प्रोलिन जो पी या अक्षराने दर्शवला जातो. लक्षात. आता हे बघा हे अमिनो आम्ल शरीरात आपल्या तयार होतात. अमिनो आम्लाचं कार्य काय आहे, प्रथिनांची निर्मिती करण्यास मदत करणे. क्लिअर. मग आता याची ट्रिक्स आपल्याला इथे लक्षात घ्यायची. बघा माझं नाव काय आहे गणेश आणि नाव काय माझं पवार. आता हे तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या. मग माझ्या नावावरून ट्रिक्स लक्षात घ्या. ग ने श पी. हा आता बघा जी वरून काय लक्षात ठेवणार तुम्ही, ग्लायसिन. चला जी वरून काय लक्षात ठेवणार बघा 1 नंबर. इथं मी असं 1 नंबर टाकतो, जागा कमी आहे आपल्याकडे. ठीक आहे, इथं जागा काय आहे, कमी आहे. चला जी ला काय ना 1 नंबर. ठीक आहे, ग्लायसिन. चला त्यानंतर बघा ॲलॅनिन ए वाला म्हणजे याचं काय ला 2 नंबर. ए वरून काय लक्षात ठेवणार तुम्ही, ॲलॅनिन. त्याच्यानंतर बघा एन वरून काय लक्षात ठेवणार तुम्ही, अस्पार्जिन. अस्पार्जिनचं संज्ञा काय, एन. चला एन ला आपण 3 नंबर देऊया. सॉरी किती नंबर आहे, 6 नंबर वाला. हा तुम्ही इथं नाव लिहायचं शकता, माझ्याकडे जागा नाहीये म्हणून मी इथं नंबर देत आहे. चला त्यानंतर बघा ई. ईचं काय लक्षात ठेवणार तुम्ही, ग्लुटॅमिक ऍसिड. त्याची संज्ञा काय, ई आहे. चला किती नंबर, 3 नंबर. त्याच्यानंतर बघा एस. एस वरून काय इथं बघा सेरिन आहे का. चला याला आपण नंबर देणार 7 सेरिन. त्याच्यानंतर बघा एच. एच आहे का इथं कुठं काय, चला एच काहीच नाही. चला पी वाले आहेत का, चला पी वाले इथे काय, चला पी वाले इथं आहे. अजून कुठं आहे का पी वाला, नाही. बघा पी वरून तुम्ही इथं काय लक्षात ठेवणार बघा, पी प्रोलिन. ठीक आहे. आता राहिले कुठले बघा, 1 मिनिट. राहिले कुठले 2 नंबर झाला, 6 नंबर, 7 नंबर, 3 नंबर झाला, प्रोलिन झाला इथला. आता राहिलेले बघा अस्पार्जिक ऍसिड. राहिला का अस्पार्जिक ऍसिड. मग बघा अस्पार्जिन बघा 4 नंबर वाला आणि हा 6 नंबर वाला अस्पार्जिन ऍस्पार्टिक ऍसिड. मग बघा 6 नंबर वाला कुठं आहे, मग इथंच याला जोडायचं. बघा इथं त्याला जोडायचं 4 नंबर वाला. बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर हे ट्रिक्स लक्षात ठेवा. 6 नंबरला तिथं बघा दोन्ही नाव कशा थोडं सारखे आहेत की नाही, अस्पार्टिक
लक्षात आलं का? क्लिअर. त्याच्यानंतर बघा राहतं ग्लुटामाइन. काय राहतं? ग्लुटामाइन. आता ग्लुटामाइनचं बघा हे जी वालं पहिलं ग आहे का? गचं काय येणार? जी. मग इथं त्याला जोडून टाकायचं 5 नंबर काय येणार? ग्लुटामाइन. ग्लुटामाइन. चला हा पण गेला. राहिला आता बघा वाय वाला आणि सी वाला. लक्षात घ्या. सिस्टीन बघा इथं अजून 7 नंबरला जोडून टाकायचा सिस्टीन. 8 नंबर वाला यस सिस्टीनचं काय? यस. आणि राहिला काय? वाय वाला काय? टाम्ब्रोसिन. टमरेल घेऊन टमरेल टाम्ब्रोसिन. क्लिअर. अशा प्रकारे बघा ही ट्रिक्स लक्षात ठेवा. अमिनो आम्लाची जे आपल्या शरीरात काय होतात? आपल्या शरीरामध्ये बघा हे तयार होणारे अमिनो आम्ल आहेत. क्लिअर. त्याची ट्रिक्स काय? गणेश पी. क्लिअर. चला आता जाऊया पुढं. चला परत एकदा बघून घ्या. चला नेक्स्ट. आता बघायचं आपल्याला प्रथिनांचे कार्य. आता ह्याच्या प्रथिनांचे कार्य लक्षात घ्या. प्रथिन बघा पहिलं प्रथिन बघा अँटीबॉडीज तयार करतात. जे शरीराला घातक असणारे जे बॅक्टेरिया येतात त्या बॅक्टेरियांना डिफेन्स करण्यासाठी प्रथिने काय करतात? अँटीबॉडीज तयार करतात. म्हणून बघा आपण सारखं आजारी पडतो का? तर पडत नाही. मग आजारी केव्हा पडतो? जेव्हा अँटीबॉडीज आपल्या शरीरातले कमी होतील तेव्हा मात्र आपण काय होतो? आजारी पडत असतो. तोपर्यंत आपण आजारी पडत नाहीत. क्लिअर. चला अँटीबॉडीज तयार करणं हे प्रथिनांचं कार्य आहे. त्याच्यानंतर जेवढे काही विक्र असतील किंवा संप्रेरक असतील. संप्रेरक विक्रे म्हणजे एन्झाईम्स. संप्रेरक म्हणजे हार्मोन्स. म्हणजे एन्झाईम्स आणि हार्मोन्स या तयार करण्याचं सुद्धा बघा कोणाचं कार्य आहे? प्रथिनांचं आहे. प्रथिनामध्ये जे अमिनो आम्ल आहेत ना ते बघा मुख्य कार्य करतात. विक्रे बनवणे आणि म्हणजे एन्झाईम तयार करणं आणि संप्रेरक म्हणजे हार्मोन्स तयार करणं हे त्यांचं काय आहे? कार्य आहे. क्लिअर. त्याच्यानंतर शरीर बांधणीसाठी सुद्धा बघा प्रथिन मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात कार्य करतात. आणि जसं बघा उदाहरणार्थ शरीर बांधणीसाठी बघा उदाहरणार्थ केसातील जे काही बघा किरॅटिन नावाचं जे काही प्रथिन आहे बघा हे सुद्धा कोण तयार करतं? प्रथिने तयार करण्याचं काम करतात. असे वेगवेगळे प्रथिने असतील अमिनो प्रथिन असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतील एन्झाईम्स असतील हे तयार करण्याच्या पाठीमागं कोणाचा हात असतो? प्रथिनांचा. म्हणजे प्रथिने त्यामध्ये काय करत असतात? सहभाग घेत असतात. क्लिअर. त्याच्यानंतर बघा आता आरबीसी मध्ये बघा आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे. आरबीसी मध्ये काय आहे? हिमोग्लोबिन आहे का नाही आरबीसी मध्ये? मग आता आरबीसी मध्ये हा जो हिमोग्लोबिन आहे त्याचा अर्थ बघा हिम म्हणजे काय? लोह. आता हे जे ग्लोबिन म्हणजे काय होतं? प्रथिन. ग्लोबिनचा अर्थ होतो प्रथिन. बघा आरबीसी मधला जो हिमोग्लोबिन आहे तर तो ग्लोबिन नावाच्या प्रथिनामुळे तो हिमोग्लोबिन तयार झालेला आहे. ग्लोबिन नावाचं काय ते? प्रथिन आहे. क्लिअर. त्यानंतर बघा पेशी असतील उती असतील यांच्या वाढीसाठी यांच्या विकासासाठी पुन्हा बघा वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी प्रथिने त्या ठिकाणी कार्य करत असतात. क्लिअर. त्यानंतर बघा प्रथिने जे आहेत तर हे मानवाला प्रथिनांपासून बघा 10% ते 12% पर्यंत काय मिळते? ऊर्जा मिळते. 10 ते 12% पर्यंत ऊर्जा मिळते. आणि लक्षात घ्या 1 ग्रॅम प्रथिनापासून माणसाला 4 कॅलरीज काय मिळते? ऊर्जा मिळत असते. शेवटी मी एक तक्ता घेतलाय तो तक्ता पण तुम्हाला परत रिवाइज साठी मी घेतलेला आहे. ठीक आहे. पण इथे लक्षात घ्या 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरीज माणसाला काय मिळते? ऊर्जा मिळते. त्यानंतर बघा माणसाला प्रथिनांपासून ऊर्जा मिळते 10 ते 12%. क्लिअर. चला पुढे जाऊया. त्यानंतर बघा आपल्याला बघायचे मेद म्हणजेच काय बघा स्निग्ध पदार्थ. चित्रात बघून तुम्हाला वाटलं असेल की जो मेद पदार्थ आहे लक्षात घ्या तर हा मेद म्हणजे काय? स्निग्ध पदार्थ म्हणजे सगळे बघा जंक फूड्स असतील तेलकट असेल तूप दही वगैरे सगळे पदार्थ काय झाले? दही नाही बरं का हे बाकीचे तूप वगैरे डालडा असेल वनस्पती तूप असेल
तेल असतील, वेगळे तळलेले पदार्थ असतील, तर हे सगळं काय झाले, स्निग्ध पदार्थ झाले, म्हणजेच काय झाले, मेद झाले. कारण यांच्यामध्ये काय असतात, फॅट आढळतात, ज्याच्यामुळं आपल्या शरीराचे सुद्धा काय वाढतात, फॅट वाढतात. माणूस काय होतो, जाड व्हायला लागतो. क्लिअर? मग बघा हे जे मेद आहेत बघा, तर माणसाला मेदापासून बघा तुलनेने जर विचार केला तर जास्त ऊर्जा मिळते. लक्षात घ्या, जास्त ऊर्जा माणसाला मिळते. म्हणजेच काय, तर 1 ग्रॅम मेदापासून 9 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. बघा प्रथिने असेल किंवा कर्बोदके असतील, यांच्या 1 ग्रॅम प्रथिने किंवा कर्बोदके असतील किंवा प्रथिने असेल, यांच्यापासून 4 कॅलरीज ऊर्जा मिळत होती. पण 1 ग्रॅम मेदापासून किती ऊर्जा मिळते, 9 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर शरीरातील बघा बरेचसे जे काही हार्मोन्स असतील शरीरातील, तर ते मेदाच्या माध्यमातून बघा मेदासारखे आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, टेस्टोस्टेरॉन असेल इत्यादी बघा हे जे काही हार्मोन्स आहेत, तर हे मेदाच्या स्वरूपातले हार्मोन्स आहेत. त्याच्यानंतर बघा काही जे काही विटामिन्स आहेत बघा, तर हे मेदामध्ये विरघळतात आणि काही विटामिन्स हे पाण्यात विरघळतात. पुढे मी तुम्हाला ते सांगणारच आहे. पण जे मेदात विरघळणारे कुठले कुठले आहेत बघा, तर बी कॉम्प्लेक्स मधले विटामिन्स आणि विटामिन सी हे बघा मेदामध्ये विरघळत असतात. क्लिअर? त्याच्यानंतर पुढे बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तर बघा कोलेस्टेरॉल, बघा मेदाचाच हा एक भाग आहे कोलेस्टेरॉल, जिथे बघा मेदाच्या काय साठल्या जातात, गाठी साठल्या जातात, साठवल्या जातात, त्याला म्हणतो कोलेस्टेरॉल. मग आता बघा हे जे काय कोलेस्टेरॉल असतं, बघा कोलेस्टेरॉलचे 2 प्रकार पडतात, एक एचडीएल, दुसरा एलडीएल. ठीक आहे? तर बघा एचडीएल म्हणजे काय, हाय डेन्सिटी लाइपोप्रोटीन. म्हणजेच काय, बघा हाय डेन्सिटी लाइपोप्रोटीन, बघा हे कसे असतात, गुड कोलेस्टेरॉल म्हणून यांना ओळखलं जातं. गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच यांना उच्च घनता असलेले कोलेस्टेरॉल म्हणतात. त्यानंतर बघा एलडीएल म्हणजे काय, लो डेन्सिटी लाइपोप्रोटीन्स, म्हणजेच काय म्हणायचं, बॅड कोलेस्टेरॉल असं म्हणतात, कारण यांची घनता कशी आहे, कमी आहे, म्हणून यांना काय म्हणतात, बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात. त्यानंतर बघा व्हीएलडीएल, व्हेरी लो डेन्सिटी लाइपोप्रोटीन, हे सुद्धा बघा बॅड कोलेस्टेरॉल म्हणून ओळखलं जातं, कारण यालाच बघा अतिशय कमी घनता असलेले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखलं जातं. वरीलपैकी हा जो आहे एलडीएल आणि व्हीएलडीएल हे एचडीएल पेक्षा जास्त धोकादायक आहे. लक्षात घ्या, म्हणजे हा एचडीएल वाला जो आहे हाय डेन्सिटी लाइपोप्रोटीन, हा जास्त धोकादायक नाही, हा धोकादायक नाही, नाही, लक्षात घ्या, नाहीच. आणि मात्र एलडीएल आणि व्हीएलडी हे कोलेस्ट्रॉलचे जे काही प्रकार आहेत, तर हे जास्त काय धोकादायक आहेत. त्याच्यानंतर बघा हा थोडासा तक्ता इथं लक्षात घ्यायचा आहे. परत एकदा लक्षात घ्या हा तक्ता. कर्बोदकामध्ये बघा कर्बोदके 7 ते 70% एवढी ऊर्जा देतं, प्रथिने देतात 10 ते 12% आणि मेद देतं 15 ते 20% एवढी ऊर्जा देतं मेद. आता प्रति ग्रॅम कर्बोदके बघा 4 कॅलरीज, प्रथिने 4 कॅलरीज, मेद 9 कॅलरी. आता आपण शिकलो. आणि महत्त्वाचं बघा मोस्ट आहे आपल्यासाठी की पर डे किती ग्रॅम एकूण वजनाच्या या सगळ्यांची गरज आहे. तर बघा कर्बोदकांची 1.5 ते 3 ग्रॅम, म्हणजे 1 किलो वजनामागे 1.5 ते 3 ग्रॅम एवढं कर्बोदक आवश्यक आहे माणसाला प्रत्येक दिवशी. त्यानंतर प्रथिने बघा 1 ते 2 ग्रॅम आणि मेद 0.5 ते 1 ग्रॅम पर किलोला. ठीक आहे, पर केजी. चला लिहून घेतलं हे.